असणारी आपली माणसं नाहीत. हे नाही रे बाबा, लॉटरीच्या भरोश्यावरची आपली माणसं नाही. जगदंबाजी विनायक पद्मावतीला काय सांगणं माहितीये का उद्या हा आई जगदंबा भवानी माता मी सदैव कष्ट करेन. आई जगदंबा भवानी माता माझं घर परपंच कुटुंब सगळं मेहनत करीन, पण फक्त माझ्या कष्टाला आणि मेहनतीला फळ दे. आई जगदंबा भवानी मातेला एवढंच सांगणं आहे. हा म्हणून सांगणं कोणाला या 5 जणाला आई जगदंबेचे 5 जण मोठे बाबा दैवत आहेत, मोठे दैवत आहे आणि प्रत्येक देवाला काहीतरी मानपान दिला पाहिजे. जर देवाला मान नाही दिला तर काय होतं माहितीये का? देव कोपल तुझ्यावर खूप अरे बाबा देव रुसल. हा देव रुसल असं म्हण रे. बरं का मध्ये आता एक नंबरचा देव, एक नंबरचा देव जिच्या मंदिरामध्ये काकडा पाजळला छोटा भीम. अरे बाबा जगदंबा भवानीच्या मंदिरामध्ये काकडा पाजळला. बर आई जगदंबा स्वतः या गोंधळासाठी आलेली आहे, हा आणि आईला मान कशाचा? हळदी कुंकवाचा. बरं का आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेर खात्याचे मेन म्हणजे कोण माहिती का? बहिर्जी नाईक. बरोबर आहे. गुप्तहेर खात्याचे मेन बहिर्जी नाईक. आणि बहिर्जी नाईकांच्या काळापासून जी हातांच्या बोटाच्या साह्यानं नावं ओळखायची, हाताच्या बोटाच्या साह्याने नावं ओळखायची. समोरच्याने कानामध्ये नाव सांगायचं, एक जणांनी हाताच्या बोटाच्या खुणानं ते नाव सांगायचं, आणि त्यांनी ती नाव ओळखायचं. ही सुद्धा आपण कला अजूनपर्यंत जतन करून ठेवलेली आहे, आणि आज तुमच्या सर्वांच्या समोर सादर होणार आहेत. संतोष निकामी या भोळ्या भक्ताला आई पद्मावती देवी पावावी. वा आई पद्मावती देवीचा आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठीशी राहावा. आई पद्मावतीचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहावा, हा आणि जगदंबाने त्यांच्या मनातली मनविचा परिपूर्ण करावी. परिपूर्ण करावी. लेख आहे ना बाबा, हा त्या नावाचं काम आहे ना आईचा जोगवा म्हणून तुम्ही तुमच्या सहकुशीनं काही पण म्हणून ताटामध्ये टाका. 7,000 गुगल पे स्कॅनर बिनर सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत म्हणतो. सुधीर सुर्वे या भोळ्या भक्ताला आई जगदंबा भवानी पावावी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. सुनील मिस्त्री या भोळ्या भक्ताला आई जगदंबा पावावी. आई जगदंबा सदैव त्यांच्या पाठीशी राहावी, हा आणि जगदंबेने त्यांच्या मनातली मनोकामना आई जगदंबेने परिपूर्ण करावी. माझी पद्मावती. जगदंबेचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहावा. बरोबर आहे. राजा सरमकर या भोळ्या भक्ताला आई पद्मावती पावावी. आई जगदंबेचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहावा. हा आणि राजेश दादा मुळात आमची या ठिकाणी गाठ भेट पडली बरं का. बरोबर आहे. आई जगदंबेचा गोंधळाची सेवा करण्याची आम्हाला या ठिकाणी संधी राजेश दादा मुळे भेटलेली आहे. बरोबर आहे. जोरदार टाळे हे राजेश दादांसाठी एकदा असू द्या. मंगेश सावंत या भोळ्या भक्ताला आई पद्मावती पावावी.
आई पद्मावतीचा आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठीशी राहा बाबा. सांग ना कुणाला पण जणाला हा माझ्या हाताची पोट दुकानात घेत ना टाकून बरोबर आहे. माझ्या अंगातनं घाम किती निघालाय घाम तर काय निघालाय रे. हा. सांग ना कुणाला पण जाणारा तुम्ही काय असं गपगार जाऊ नका. असं जाताना काय घर जाऊ नका म्हणून. हा. गोंधळाला काय अजून लय रंगरूप यायचे. बरोबर हा. आहे. प्रत्येकाला सांगणं काय हा सहकुशीनं चल. सहकुशीनं. आणि हा जोगवा सगळीकडे फिरणार आहे बरं का. हा अंबाबाईचा जोगवा तुळजापुरामध्ये गेले की जगदंबा भवानीचा जोगवा, बरोबर आहे. कोल्हापुरामध्ये गेले की लक्ष्मीचं मदन, मदन आणि तुळजापुरामध्ये गेल्यानंतर मल्हारीची वारी असते. आता या ठिकाणी आई जगदंबेच्या तुळजापूरच्या भवानीचा जोगवा सगळ्यांच्या ठिकाणी फिरणार आहे. आणि आई जगदंबेचा जोगवा जोगवा कुणी चुकवायचा नाही. प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं, गावाचं नाव सांगायचं, मनातली मनविचार सांगायची. आई जगदंबेला जोगव्याच्या रुपयामध्ये मागायची. आईला काय मागायची गरज नाही, जगदंबेनं तुम्हाला भरपूर दिलेला आहे. आईचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे म्हणून मुंबईतल्या एवढ्या हाय नंबर हाय म्हणजे हाय फाय बरोबर आहे. सगळ्या एवढ्या सोसायटीमध्ये राहण्याची यांना संधी भेटलेली आहे. आई जगदंबेनं असं त्यांना मन करून आई जगदंबेने त्यांचे परिपूर्ण करावे आणि जगदंबेचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहावा. तुम्ही पाया पडा. अगरुण झुन रुण झुन वाजे पैंजन, अगरुण झुन रुण झुन वाजे पैंजन, गोंधळाला आली पद्मावती गवळण, गोंधळाला आली अंबिका गवळण, गोंधळाला आली अंबाबाई गवळण. हो रुण झुन रुण झुन वाजे पैंजन, रुण झुन रुण झुन वाजे पैंजन, गोंधळाला आली अंबाबाई गवळण, गोंधळाला आली अंबाबाई गवळण, गोंधळाला आली अंबाबाई गवळण. रुण झुन रुण झुन वाजे पैंजन, आई ग आई ग आई ग आई ग. रुण झुन रुण झुन वाजे पैंजन, जोगव्याला आली अंबाबाई गवळण, जोगव्याला आली अंबाबाई गवळण, जोगव्याला आली अंबाबाई गवळण. कृष्णराव दिया बोहे भक्ताला आई जगदंबा भवानी पावावी. आई जगदंबेचा आई पद्मावतीचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहावा. आणि आपल्या डायरेक्टर साहेबांना आई जगदंबा भवानी मातेनं सुखाची द्यावी. नवरा बायकोंची जोडी सदैव सुखाची राहू दे. आणि आई जगदंबा भवानी मातेला काय सांगणार बाबा, आमच्या दादाला असंच उद्धट आयुष्य भेटून दे. अगं गोंधळाला आली पद्मावती गवळण, गोंधळाला आली अंबाबाई गवळण, गोंधळाला देवीच्या गोंधळाला जमल्या बाया, देवीच्या गोंधळाला जमल्या बाया, देवीच्या गोंधळाला जमल्या बाया, देवीच्या गोंधळाला जमल्या बाया. आईच्या गोंधळाला जमल्या गाया, आईच्या गोंधळाला जमल्या बाया. सुधीर भावे या भोळ्या भक्ताला आई जगदंबा भवानी पावावी. रुण झुन रुण झुन वाजे पैंजन, रुण झुन रुण झुन वाजे पैंजन, जोगव्याला आली अंबाबाई गवळण, जोगव्याला आली अंबाबाई ज्यांना कुणाला नाव
नावं सांगू शकता. कुणाला आई बापाच्या नावाचा उद्धार जर करायचा असेल तो सुद्धा करू शकता. सासू सासऱ्याच्या नावाचा सुद्धा उद्धार करू शकता. आजी आजोबाच्या नावाचा सुद्धा उद्धार करू शकता. ज्याला कुणाला काय सांगायचं असेल त्याने फक्त खुलवा. मी त्या ठिकाणी बाजाराचं काम झालेलं आहे. नमस्कार करा. 5 जण 5 महिला मंडळ बघा 5 जणी या ठिकाणी याचं देवीला हळदी कुंकू व्हायचं पाया पडेल. विक्रम जावईने नाव सांगितलं. सुवर्ण सासूचा उद्धार केला. कदम कुळीचा उद्धार केला. आई जगदंबा भवानी त्यांच्या पाठीशी राहावी. विजया पुत्रीला नाव सांगितलं. शोभा चुलतीचा उद्धार केला. दत्ताराम बोळे भक्ताला आई जगदंबा पावावी. आग तुळजा या पुरात काही वाजत गाजत. शरण्य नातीनं नाव सांगितलं. शुभा साधूबांचा उद्धार केला. आग तुळजा या पुरात काही वाजत गाजत. हे तुळजा या पुरात काही वाजत गाजत. सोन्याचं बाजी पुरात काही वाजत गाजत. पुरात अशोक लेखाने नाव सांगितलं. चंद्रबागाईच्या नावाला कस्तुरिया बोह्या भक्तीने नाही. काळूबाई जगदंबा माझी पद्मावती देवी पावावी. आई हातात खेळत सोन्याचं शिलांगण. आई हातात खेळत सोन्याचं शिलांगण. देवी हातात खेळत. आरुषिया बोह्या भक्ताला आई जगदंबा भवानी पावावी. आग भरून मळवट कंपळ भरून मळवट कंपळ भरून भरून मळवट आई कंपळ भरून मळवट कंपळ भरून सोन्याचं कंकण हाती भरून
माझं शिक्षण कमी आहे बाबा. आग केस काय भोरायच्या सोडून गयात, केस काय भोरायच्या सोडून गयात. तुळजाया पुराते काही वाजत गाजत, कोणत शिलांगण आई हातात खेळत, कोणत शिलांगण आई हातात खेळत, कोणत शिलांगण आई हातात खेळत. तुळजाया पुरात काही वाजत गाजत, तुळजाया पुरात काही वाजत गाजत, कोणत शिलांगण आई हातात खेळत, कोणत शिलांगण आई हातात खेळत, कोणत शिलांगण आई हातात खेळत. आई हातात खेळत, कोणत शिलांगण आई हातात खेळत, कोणत शिलांगण आई हातात खेळत. अग हिरव्या साडीला आई नदीची किनारा, हिरव्या साडीला आई नदीची किनारा, कंबर पट्ट्याला आई चांदीचा घुंगारा, कंबर पट्ट्याला चांदीचा घुंगारा, कंबर पट्ट्याला आई चांदीचा घुंगारा, कंबर पट्ट्याला आई चांदीचा घुंगारा. चिकमाली दारात तिला करवीत जळत, आई चिकमाली दारात तिला करवीत जळत. कोण आहे? सोन्याचं शिलांगण आई हातात खेळत, सोन्याचं शिलांगण आई हातात खेळत, सोन्याचं शिलांगण. अश्विनी कदम या बोह्या भक्तीने आई काळूबाई आई पद्मावती पावावी. आवनी लिखीने नाव सांगितलं, अश्विनी लिखीने नाव सांगितलं. सोनाली आईचा उदार केला, कदम कुळीचा उदार केला. आग सोन्याचं शिलांगण आला हातन खेळत, आग सोन्याचं शिलांगण आला हातन खेळत, सोन्याचं शिलांगण आला हातन खेळत. आग शिलांगण खेळून अंबाबाई गजमली, बघ खेळून आई अंबाबाई गजमली. आग शिलांगण खेळाया गेली गावाच्या बाहेरी, लग्न खेळायला गेली गावाच्या बाहेरी. शिलांगण खेळून अंबाबाई गजमली, लग्न खेळून आई अंबाबाई गजमली. आगमनाची पालकी आई महिला मंडळीला बघा, पाया पडून कुणीही जायचं नाही. अजून गोंधळाचा कार्यक्रम भरपूर आहे. पालकी आई हिंडती गावात. यादव कुळीचा उदार केला आई यादव कुळीला आई जगदंबा भवानी पावावी. बांबळे कुळीचा उदार केला. आग सोन्याचं शिलांगण आंबा हातन खेळत, आग सोन्याचं शिलांगण आंबा हातन खेळत, आग सोन्याचं शिलांगण आंबा हातन खेळत. म्हणून आई जगदंबा होण्याचा माझा पातात माझा गोंधळ या ठिकाणी आरामात आलेला आहे. आता खरी गोंधळाला मजा आली बरं का. हा आत्ताशी गोंधळाला मजा आल्यात. जेव्हा आया बाया ड्युटीवर तिथ्या घालायला आल्या, आईची या ठिकाणी हळदी कंकवान आईची आरास भरलेली आहे आणि आई जगदेवीला या भवानी मातेला या फुलवारामध्ये या भोळ्या भक्तांनी सजवलेली आहे. म्हणून आई जगदंबा माझी मोठी कारी, परपुरुष जाईनाची नारी, दुनिया लावली संसारी, जाऊन बसली ती निरंकारी आणि ठाण मांडला या तुळजापुरी. तुळजापुरी म्हणून तुळजापूरची आई भवानी
आई माझी पद्मावती माता आज या भोळ्या भक्ताच्या वाड्याला आई जगदंबा भवानी माता गोंधळासाठी आलेली आहे. कशी आलेली आई? देवीने काय सांगितलं भोळ्या भक्ताला बाबा? काय सांगितलं? आणि आई जगदंबा अजून या गोंधळासाठी कशी आलेली आहे माझी? हॅलो, जरा महिला मंडळाने लवकर लवकर पाया पडून घ्या, कारण कार्यक्रमाला बघणाऱ्यांना व्यत्यय होत आहे. लवकर लवकर जरा प्लीज प्लीज लवकर लवकर पाया पडा, कारण आपला कार्यक्रम अजून बाकी आहे. आणि प्रसादाची व्यवस्था 9:30 वाजता केलेली आहे. कोणी घरी जाऊ नये, प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. पण आता ज्या महिला आहेत त्यांना मी नम्र विनंती करतो, जरा लवकर लवकर पाया पडा आणि लवकर जरा, कारण आपल्याला गोंधळाचा कार्यक्रम करायचा पुढचा. हा अर्धा कार्यक्रम झालेला आहे, अर्धा बाकी आहे. कार्यक्रम बाकी आहे. जरा लवकर लवकर पाया पडा प्लीज. कोणीही जायचं नाही. महिला भगिनींना नम्र विनंती, प्रत्येकाने आपल्या जागेवरती परत जाऊन बसायचं किंवा पायानंतर जरी पडले तरी चालेल, थोडं बसून घेतलं तर बरं. जरा कार्यक्रम करून द्या. हो तुम्ही सांगा जरा, तुम्हीच सांगा बरं का. मी 5 जणीलाच म्हणलो होतो मानापणासाठी. बरं आता एवढे पाया पडून घ्या आणि बाकीचे मग नंतर आरतीच्या टाइमला राहिलेले महिला मंडळींनी पाया पडून घ्या. आणि नम्र विनंती आहे, कोणीही जायचं नाहीये. देवी पद्मावती कमिटी मंडळातर्फे आपणास इथला प्रसादाचं आयोजन केलेलं आहे, तर प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये, नम्र विनंती. धन्यवाद. हो सगळे नाचाचे नाचाचे हो सगळे. हा महिला मंडळ आता बा झाले बरं का. चला बाकीचे बसून घ्या. या ठिकाणी अजून गोंधळाची माहिती सांगायची. हा आरती झाल्यानंतर ना बाकीचे पाया पडून घ्या. प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्यावे. अजून गोंधळाचा कार्यक्रम आहे, अजून गोंधळाची माहिती सांगायची आहे. देवीची गाणी होणार आहेत, सर्वांनी नाचत आहे. अजून आपल्याला बरेचच कार्यक्रम करायचा आहे म्हणून चला या, चला पुढे या पुढे. तुळजापूर सोडून आई जगदंबा भवानी माता या भोळ्या भक्ताच्या वाड्याला देवी गोंधळासाठी आलेली आहे. देवी काय सांगितले भाई भक्तांना? काय सांगितलं? भक्ता तू भक्ती करणी मनानी तुझ्याच घरी जगदंबा भवानी माता कुलस्वामी देव खंडेराया जगदंबा बांधणी बंदीवान. बरोबर आहे. जो का कुणी भक्ती नामाला आळस करी आळस करी देवा घरी आळसाला तोटा नाही. भगवंत या घरी आळसाला तोटा नाही बुद्धी दादा. म्हणून अजून एक आई जगदंबा त्या भोळ्या भक्ताच्या वाड्याला देवी गोंधळासाठी कशी आहे. आग सुट्टाला माझा पदर बाई मी नव्हते भानात. आग सुट्टाला माझा पदर बाई मी नव्हते भानात. आणि अंबाबाईचं वार माझ्या भरलं यांगात. आज आपल्या जगदंबेच्या गोंधळ पूजनासाठी
हा आपले डायरेक्टर साहेब बरं का, बर आपले डायरेक्टर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आई जगदंबा भवानी मातेनं सदैव त्यांच्या पाठीशी राहावे हा आणि सर्व भाई भक्ताच्या हातून वर्षानुवर्ष का होईना आई जगदंबेचा गोंधळाचा कार्यक्रम म्हणा. आपली महाराष्ट्रातील जेवढे लोककलेचे प्रकार आहेत बरोबर आहे. तेवढे आई जगदंबेच्या चरणी, त्या पद्मावतीच्या चरणी होईल अशीच मी डायरेक्टर साहेबांना विनंती करतो. साहेबांना सांगणं काय बाबा माहिती का, काय सांगणार. आपली जुनी लोककला आहे, हा महाराष्ट्रातील जुनी लोककला गोंधळ. गोंधळाचा काय प्रकार आहे हा आज हा तुमच्या समोर गोंधळाचा कार्यक्रम मांडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गुप्तहेर खात्याचे मेन भैरजी नाईक सांकेतिक भाषेमध्ये ह्या गाडावर त्या गाडावरती खबर कशी पोचवायची, हाताच्या खुणावर सांगायचं, त्या समोरच्या हाताच्या खुणावर पलीकडे सांगायचं. अशी करता करता रायगडाची खबर प्रतापगडाच्या पैतेलाशी येत होती. असा गोंधळाचा प्रकार. आणि हा गोंधळाचा प्रकार आज या ठिकाणी आयटी पोवळीमध्ये या भोळेभक्तांच्या वाड्याला मांडलेला आहे. अंबाबाईचं वारं आग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, आग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, आग अंबाबाईचं वारं आज भरलं या गात, आग अंबाबाईचं वारं माझ्या भरलं या गात, या गा अंबाबाईचं वारं आज भरलं या गात. आग सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, अंबाबाईचं वारं माझ्या भरलं या गात, अंबाबाईचं वारं माझ्या भरलं या गात, अंबाबाईचं वारं माझ्या भरलं या गात. आन भरलं माझं वारं टिपूर टाका सबळावर, भरलं माझं वारं टिपूर टाका सबळावर, आन भरलं माझं वारं टिपूर टाका सबळावर, भरलं माझं वारं टिपूर टाका सबळावर, आज या वगल वकरात कापया थरथर, यावल वकरात कापया थरथर, आई या वगल वकरात कापया थरथर, यावल वकरात कापया थरथर. आग सुटला माझा पटुडा बाई मी नव्हते भानात, आग सुटला माझा पटुडा बाई मी नव्हते भानात. आणि अंगात आल्यानंतर ना आणि ते झाड कसं करतं माहितीये का, कसं? आणि अंबाबाईचं वार माझ्या भरल्या गात, अंबाबाईचं वार माझ्या भरल्या गात, अगं अंबाबाईचं वार आज भरल्या गात. सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, माझा पदर बाई मी नव्हते भानात, अंबाबाईचं वारं माझ्या भरलं या गात, अंबाबाईचं वारं माझ्या भरलं या गात, अंबाबाईचं वारं माझ्या भरलं या गात. आग उदक कापराला कुठून येतो या सुवास, तुझं कापराचं पान येतो या सुवास, आग उदक कापराला कुठून येतो या सुवास, तुझं कापराचं पान येतो या सुवास. आन उमार्या घामार्या झाला जीवाला त्रास, उमऱ्या घामाऱ्या झाला जीवाला त्रास, आन उमार्या घामार्या माझ्या जीवाला त्रास, उमऱ्या घामाऱ्या बाई जीवाला त्रास. आग धरती मला लोळते मीर नव्हते भारत, आग धरती मला लोळते मीर नव्हते भारत. आन अंबाबाईचं वार अंबाबाईचं वार आज भरल्या गात, आन अंबाबाईचं वार आज भरल्या गात, आन अंबाबाईचं वार माझ्या भरल्या गात. अंबाबाईचं वारं माझ्या भरल्या गात, अंबाबाईचं वारं माझ्या भरल्या गात, अंबाबाईचं वारं माझ्या भरल्या गात. आग सरसनुनी काटवा मला अंगावर, सरसुनी काटबाई आला अंगावर, आग सरसनुनी काट माझ्या आला अंगावर, सरसुनी काटबाई आला अंगावर. आग या बगल वकर अंग कापया थरथर, यावल वकरात कापया थरथर, आई या बगल वकर अंग कापया थरथर. यावल वकरात कापया थरथर. आग सुटला बाईचा पटुडा, आग सुटला बाईचा पटुडा, ती ग नव्हती भानात, आग
आकाश भरलंय आकाश. हाय अंबाबाईचं वारं भरलेलं सुद्धा झाड या ठिकाणी गोंधळासाठी आलेलं आहे. देवीने काय चालल्या भोळ्या भक्ताला कोणी दादा भक्ता तू भक्ती कर नियमान आणि तुझ्याच घरी देव बांधलं पण देवानं. बरोबर आहे भक्ता तू भक्ती कर नियमान आणि तुझ्याच घरी देव बांधलं पण देवानं. कसं माहितीये का उद्या आता मनामध्ये जर असल भाव तर देवा मला पाव. मनी मनी नाही भाव मनामध्ये असल भाव तर देवा मला पाव. जेव्हा पाव आणि मनामध्ये नाही भाव दे जेव्हा हातीला शिळा पाव वडा आणि पाव खा कच्चून आणि पे पाणी. अरे बाबा तसा पाव नाही रे. मग मनात भाव 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 म्हणजे कळतं का तुला कसला शेअरचा भाव मार्केटचा भाव त्या भाव नाही रे. मग मनामध्ये असल भाव रता तर त्याला घडतील सर्व तीर्थ. बरोबर आहे. मनामध्ये जर असल भाव रत त्याला घडतील सारी तीर्थ. तीर्थ आणि मनामध्ये नसल भाव रत कशाला घडतील तीर्थ कुणाला सुद्धा घडणार नाही तीर्थ. त्यासाठी काय सांगितलं जगदंबा भवानी मातेनं माझी भक्ती एका नियमाने एका तत्वाने जर केली तर आई जगदंबा भवानी माता आई पद्मावती माता जिथं जाईल तिथं तुमच्या पाठीशी सदैव उभी राहणार. ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आई जगदंबेचा तुम्हाला आशीर्वाद भेटणार. तर त्याची मन आहे म्हणजे आता मनामध्ये नाही भाव आणि देवा मला मोकळा पाव. असं काही देव कुणाला सुद्धा पावत नाही. ते मनामध्ये जर भक्ती असेल ना भक्ती मनामध्ये जर भक्ती असेल ना भक्ती तर त्या भक्तीसाठी देव सदैव प्रसन्न होतो. आणि मनामध्ये जर भक्ती नसेल ना तर देव कुणाला सुद्धा प्रसन्न होत नाही. भक्ती कशी पाहिजे म्हणजे दादा कशी भक्ती कशी होती माहिती का. भक्ती केली संत जनाबाईनी भक्ती केली संत सावता माळ्यानी. बरोबर आहे. भक्ती कोणी केली संत गोरोबा कुंभारानी. संत सावता माळ्याच्या मळ्यामध्ये स्वतः पांडुरंगाला भाजी फोडली. संत गोरोबा कुंभाराच्या घरी देवानी चिखल मडवला. बरोबर आहे. गाडगी बनवली गाडगी कुणी त्या पांडुरंगाने. जनाबाईच्या घरी देवानं दळण दळलं. कशामुळं त्यांच्या भक्तीमुळे देव प्रसन्न झाला. तशीच कोणती आता पहिली गावाकडे भक्ती होईल आता सुद्धा भक्ती. भक्ती म्हणजे कशी माहितीये का कशी बाबा आता भक्ती कशी चालू माहितीये का कशी सकाळच्या पारी उठणार पहिला मोबाईल हातामध्ये घेणार हातामध्ये पहिला मोबाईल घेणार. पहिला इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामला किती फॉलो झाली ती पहिले बघणार. आत्ताची भक्ती अशी आहे. पहिली भक्ती कशी होती माहितीये का कशी होती बाबा आपल्या गावाकडे सकाळच्या पारी महिला मंडळ उठणार हातामध्ये झाडू घेणार पहिला गोटा झाडणार परत अंगण झाडणार शेण सारवण काढणार. बरोबर आहे. आंघोळाष्टाना करणार तुळशीला धार घालणार सूर्याला नमस्कार करणार कंपाळ भरून हळदी कुंकू लावणार. कंपाळ भरून कसं कंपळ भरून कंपाळ भरून हळदी कुंकू लावणार. आता काय लय माहितीये का काय टिकली टिकली बारीक बारीकशी टिकली टिकली तर टिकली नाहीतर कुठं पण हुकली बघा. पहिल्या बायका कशा आता टिकली कुठं कुठे असते बाबा आता टिकली कुठं तो नवरदेव कुठं कुठं असतो माहितीये का आता सकाळच्या पारी उठणार आंघोळ आल्यानंतर कपाटाजवळ जाणार कपाटाजवळ जाणार त्यावर म्हणून पाकिट करणार. आमची पण बायको टिकली जाते त्यामुळे काही जास्त सांगत नाही. कपाटीमध्ये जाणार कपाट मधनं डावर मधनं ते टिकलीचं पॅकेट बाहेर काढणार. टिकली काढली ती कपडाला लावली. कोणाच्या नावाची नवऱ्याच्या नावाची. टिकली कोणाच्या नावाची हळदी कुंकू कोणाच्या नावाचं नवऱ्याच्या नावाचं. ती टिकली कपाळाला लावणार. टिकली कपाळाला लावल्यानंतर घाम आला की ती टिकली अशी पुसणार. ती टिकली निघणार म्हणजे कोण निघणार नवरदेव नवरदेव निघणार. आणि त्याला चिटकावणार कुठं माहितीये का कपाटाला आरशाला. बस बाबा तू तिथं तिथं नाही बसला मग की दरवाजाला. तिथं नाही बसला मग बाथरूमच्या दरवाजाला. जिकडं बघावं तिकडं नवरा चिटकावलेला असतो. हो म्हणून टिकली तर टिकली नाहीतर हुकली बाबा. पहिल्या बाईकडे काय करायचं माहितीये का
सकाळच्या पारी उठायचा, गायचा गोटा झाडून करायचा, आंघोळ करायची, तुळशीला धार घालायची, सूर्याला नमस्कार करायचा, कंपळा भरून कुंकू लिहायचं, घरातली देवपूजा करायची, प्रत्येकाला आपलं जेवण चहा पाणी नाश्ता करायचा. बाबा आताची पण भक्ती तशी. आणि आताची बायकांची भक्ती कशी माहितीये का? आता 11:30 वाजता उठते. सकाळच्या पारी नाही उठायचं, 11 वाजता उठायचं. हा. सकाळच्या पारी का उठत नाही माहितीये का? का? आईला काय लय गार लागतं बाबा. हा. म्हणून आईला गार कसं लागतं माहितीये का? हा. अगं गार, थंडगार, एशीची हवा, एशीची हवा, डोंगराची हवा नाही, एशीची हवा येते. एशीची हवा. अगगार, थंडगार, डोंगराची हवन बाईला सोसनागार. सकाळच्या पारी 11 वाजता उठणार. एकदा ना काय ना मोबाईल हातामध्ये घेतला की नेट उघडलाच. नेट उघडली की आईची भक्ती चालू होती. रीलला किती लाईक आले ते पैसे. पहिलं तुझं रीलवरच मोठा जोर आहे. म्हणून तर कधी युट्यूबला अजून पण ऍडव्हर्टाइज केलेला आहे. सोशल मीडियाचा जमाना आहे बाबा. सोशल मीडिया सारखंच वागायचं. बरोबर आहे. सोशल मीडिया म्हणजे काय माहितीये का? सोशल तेवढंच करावं, जास्त काही करू नये. म्हणून सकाळी पारी उठणार, 11 वाजता उठणार. 11 वाजता गावाला 5:05ला उठणार, इकडे 11ला उठतील. बरोबर आहे. हातामध्ये मोबाईल घेणार, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर सगळे चेक करणार. 11:30 पावणे 12ला मोबाईल ठेवणार. तवरचा बिचारा नवरदेव घरात उठलेला असतो, चहा पण झालेला असतो, त्याला तिथं चहा नेऊन द्यायला असतो. ज्याला म्हणायचं काय माहितीये का? ब्रेक टी. ब्रेक टी ना? ब्रेक टी का काय म्हणते त्याला? अरे बाबा बेड टी, बेड टी. पहिली बेड टी पिणार, तोंड भाजत भाजत का होईना आईची भक्ती चालू होती. बरोबर आहे. आशा नाही अंबाबाई कुणाला सुद्धा पावणार नाही. आणि आई काळूबाई आई पद्मावती आशा कुणाला सुद्धा पावणार नाही. ज्यानं भक्ती एका नियमाने एका तत्वाने केली त्याच्या घरी पद्मावती आई साहेबांना पाणी भरणार. आई जगदंबेच्या घरी कुंदीचा आळसाला तोटा नाही, भगवंताच्या घरी आळसाला तोटा नाही बाबा. बरं का कुंदीदा? तुम्ही म्हणत असताल भक्ती करत नाही ते. ह्यांनी जर भक्ती जर नसते केली तर हा गोंधळ मानला असता का? बरोबर आहे. आणि हा गोंधळ जर नसता तर 4 रुपयाची सुपारी आपल्याला तर भेटली असते का? आणि आपल्याला जर पैसे नसते भेटलं तर आपण तर घरी गेलो असतो का? ह्या सर्वांची भक्ती आहे म्हणून या ठिकाणी आई अंबाबाईचा आई पद्मावतीचा गोंधळ या ठिकाणी भोळ्या भक्तांनी मांडलेला आहे. जर यांच्या मनामध्ये जर भक्ती नसती ना कोणती दादा, आज गोंधळ पण नसतं, गोंधळी पण नसतं. बरोबर आहे. ही इतिहासाच्या पुस्तकातून गायब झालं असतं. म्हणून अजूनपर्यंत जोपर्यंत अशीच भक्ती प्रत्येकाच्या मनात आहे तोपर्यंत ही गोंधळ कलावंता आणि आईचा जागर गोंधळ हा शेवटपर्यंत आमर राहणार आहे. पण अजून तर या भोळ्या भक्ताच्या वाड्याला सांग ना कोणाला, तुळजापूरच्या अंबाबाईला या भोळ्या भक्ताच्या वाड्याला आई लाड लाड कशा दिल्या बाबा.
भक्तीनं मोठ्या भावना मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं आई जगदंबा या भोळे भक्ताच्या वाड्याला गोंधळासाठी आलेले आहे. आणि अजून तर आई अंबाबाईला ह्या जगदंबेला आवाज कसा दिलेला हे कोणी दादा माझ्या आई अंबाबाई हा केला धाव धाव आई अंबाबाई हा केला माया धाव हे आई अंबाबाई हा केला माया धाव धाव अग गोंधळ मांडला रागी गोंधळाला काय सांगतो बाबा महिषासुराला आई तूच मारिल शा भोळ्या भक्ताला अंबाबाई तूच तारेल महिषासुराला अंबाबाई तूच मारल शा सर्व भावी भक्तांना आई तूच तारल म्हणून तुझ्या मंदिरात आई भेदभाव नाही कुठलाही भेदभाव नसता आई अंबाबाई तुझी भक्ती करण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही काय सांगितलं माहितीये का आनंद मंदिरात आई नाही भेदभाव भाव
अंबाबाईनं तुळजापूर सोडला, जगदंबेनं मांढरगड सोडलं, बरोबर आहे. पद्मावतीनं आपला मंदिरा गाभारा सोडला. हा, बाह्य भक्तांच्या मनातली मनविच्छा परिपूर्ण करण्यासाठी परिपूर्ण करण्यासाठी आई अंबाबाई या ठिकाणी गोंधळासाठी आलेली आहे. आलेले आहे. हा गोंदियादा हा, गुपित घाणा म्हणल्या देवाचा, आणि प्रकट मारा म्हणले त्या दिवाणाचा. गुपित घाणा कुणाचा? देवाचा. हा, आणि प्रकट मारा असतो दिवाणाचा. बरोबर आहे. एखाद्या शस्त्रानं मारला तर लगेच जगाला समजतं. एखाद्या शस्त्रानं जर मारलं तर लगेच लोक जाहीर होत, अमुक अमक्याचा खून करून टाकला. लगेच दुसऱ्या दिवशी पेपरला, व्हॉट्सअपला, फेसबुकला सगळीकडे निघून दुसऱ्या दिवशी नाही दुसऱ्या क्षणात लगेच निघून जात. बरोबर आहे. प्रभू द्याला हा, कधी पेपरला, व्हॉट्सअपला कधी वाचलंय का की बाबा आई अंबाबाईच्या घाण्यामुळे त्याचं घर बसलं? नाही रे बाबा. किंवा आई अंबाबाई त्याच्यावर कोपली, हा, देव त्याच्यावर कोपला. देव कधी कुणावर कोपत नाही बाबा. बरोबर आहे. देव कधी कुणावर रुसत नाही. आणि देव कधी बाहेर बघताना म्हणत पण नाही की तुम्ही रोज माझ्या देवाच्या देवळामध्ये या. हा, देव रोज माणसाला म्हणत नाही की तुम्ही माझ्या मंदिरामध्ये या, रोज माझ्या पाया पडा, रोज माझ्या आरती करा, असं देवानं कधी सांगितलं नाही. नाही. बरोबर आहे. देवानं या भाई भक्तांना काय सांगितलं माहितीये का? काय सांगितलं? काळा दुष्काळाचा दिवस आहे, हा, कामधंद्याचा दिवस आहे. बरोबर आहे. पहिलं माणसाला कसं होतं बाबा? वेळ मिळत होता, सवड मिळत होती. हा, सवड होती तेव्हा आवड होती. आता माणसाविषयी सवड कमी झालेली आहे. म्हणून देवाने काय सांगितलं माहितीये का? कामधंद्याचा दिवस आहे. हा, दिवसभर काम धंदा करा, उद्योग धंदा सांभाळा, संसार प्रपंचात सांभाळा, लेकरं बाळ, मुलं बाळ सगळी सांभाळा. सगळं झाल्यानंतर संध्याकाळवरती धरणीवरती अंग टाकताना म्हणजे झोपताना एकदा तरी माझं नाव देवाचं, कुठल्या देवाचं, आपलं कुळस्वामी देवाचं, कुठल्या देवाचं असो, एकदा तरी नाव मुखामध्ये घ्यायचं रोज संध्याकाळी. बरोबर आहे. देवानं कसं सांगितलं नाही की रोज आवडत दे, रोज माझी आरती कर, रोज गोंधळ घाल, रोज जागर घाल. देवानं असं काय सांगितलं नाही. देवानं काय सांगितलं माहिती का? रोज संध्याकाळी झोपताना एकदा तरी माझं नाव मुखामध्ये घ्या. ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी तुमच्या पाठीशी उभं राहणार. हा, म्हणून ह्याला म्हणायचा देवाचा गुपित गाणं. गुपित गाणं. देवाचा गुपित गाणं कधी कळला माहिती का? कोणी दादा? कधी? लॉकडाऊन मध्ये. हा, सर्वांना आठवला बाबा. सगळ्यांना देव आठवला. सगळ्यांना देव आठवला म्हणजे लॉकडाऊन मध्ये. हा, तेव्हा डॉक्टर म्हणत होता ह्याची ऑक्सिजन लेवल कमी झाली, बरोबर आहे. त्याला काही बेड मिळत नाही. हा, नव्हतं तेवढं देव सगळ्यांनी बोलवलं. आई अंबाबाई, हा, आई काळूबाई, देवा खंडेराया, सगळ्या देवाला हाक मारली होती. सगळ्या देवाला एकही देव ठेवला त्याला म्हणायचा देवाचा गुपित गाणं. बरोबर आहे. जेव्हा तोंड नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, तोंड उघडत नाही बाबा. त्याला म्हणतात मुक्का मार. आणि देवाचा हे असतो गुपित गाणं. हा देवाचा गुपित गाणं कधी कळला माहितीये का? लॉकडाऊन मध्ये. चांगल्याला कळला बाबा. चांगल्याला देवाचा गुपित गाणं कळला. आई जगदंबा वाहनी माता माझी मोठी कारी, तिनं परपुरुषाच्या बनव येणारी, दुनिया लावली संसारी, ठाण मांडला तुळजापुरीने आपण जाऊन बसली निरंकारी. आई तर आई जगदंबा भवानी माता आहे. हा, आई जगदंबेचा गाणं कुणाला सुद्धा कळत नाही. म्हणून या भोळ्या भक्तांच्या गोंधळा कारण जशी आई जगदंबा गोंधळाला आलेली आहे, अशीच देव खंडेराया सुद्धा, जिजूरगडचा देव खंडेराया, महाराष्ट्राचा कुळस्वामी लाडका दैवत आणि देव खंडेराया बानू माणसाला घेऊन संगती आज या भोळ्या भक्तांच्या वाड्याला देव खंडेराया सुद्धा कसा लगेच दुपारी. देव खंडेराया अजून तर या भोळ्या भक्ताच्या वाड्याला गडजी दुरीला उदरिता भंडार, या गडजी दुरीला उदरिता भंडार, सोन्यवानी देवाचा दरबार खंडेरायाचा, सोन्यवानी देवाचा दरबार खंडेरायाचा, सोन्यवानी देवाचा दरबार. बोला सदानंदाचा
शिवभैरवाच रूप घेऊन शिवभैरवाच हल हल केलं त्यानं मल्ल्याच हो रूप घेऊन शिवभैरवाच हल हल केलं त्यानं मल्ल्याच भक्तजनाचा करा या उदार या भक्तजनाचा करा या उदार ओम सदानंदाचा सोन्या वाणी देवाचा दरबार खंडेरायाचा 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 सोन्या वाणी देवाचा करण दिला देव आंबुडीला लावी सोमवतीची आखिनवलाई करण दिला देव नाहून येई शिवभैरवाचा घेऊन अवतार शिवभैरवाचा घेऊन अवतार सोन्या वाणी देवाचा दरबार खंडेरायाचा 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 सोन्या वाणी देवाचा दरबार पुण्या भोळेभक्तांच्या वाड्याला आई पद्मावतीच्या आई साहेबांच्या गोंधळाला देव खंडेराया सुद्धा आलेला आहे आई जगदंबा भवानी माता सुद्धा गोंधळाला आलेली आहे आणि अजून तरी आई जगदंबा भवानी माता आई कोल्हापूरची लक्ष्मी आई अजूनही कोल्हापूर सोडून आई लक्ष्मी सुद्धा या भोळ्या भक्ताच्या वाड्याला कशी आलेली आहे बाबा या सांगू पाहुणी आली घरात जगदंबा माझी पाहुणी आली घरात आली आली पाहुणी आली घरात जगदंबा माझी पाहुणी आली आली पाहुणी आली घरात जगदंबा माझी पाहुणी आली घरात आली आली पाहुणी आली घरात जगदंबा माझी पाहुणी आली घरात आली आली पाहुणी आली घरात जगदंबा माझी पाहुणी आली घरात आली आली पाहुणी आली घरात जगदंबा माझी पाहुणी आली घरात अश्विन महिना प्रतिपदेशी अश्विन महिना प्रतिपदेशी अश्विन महिना प्रतिपदेशी अश्विन महिना प्रतिपदेशी देवी बैठली माझी घटत पडेशी देवी बदली माझी गणपती देवी बैठली माझी घटत पडेशी देवी बदली माझी गणपती ओ मोठन भाग भला अंबाबाईचा मोठन भाग भला जगदंबा माझी पाहुणी आली भला आबारी आली पाहुणी आली भला जगदंबा माझी पाहुणी आली भला आली आली पाहुणी आली घरात जगदंबा माझी
पाहुणी आली घरा हो आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा सडा सरवर केले वाड्यात सडा सरवर केले वाड्यात सडा सरवर केले वाड्यात सडा सरवर केले वाड्यात हळदी कंपनाईचा मगड भरून हळदी कुंकवाचा बडबड करून हळदी कंपनाईचा मगड भरून हळदी कुंकवाचा बडबड करून दैत्याचा बदल्या अंबाबाईने दैत्याचा बद केला जगदंबा माझी पाहुणी आली घरा आवारी आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा जिजामाईने सेवा केली जिजामाईने सेवा केली जिजामाईने सेवा केली जिजामाईने सेवा केली तुळजापूरची अंबा माझी शिवनेरी रे तुळजापूरची अंबा तुळजापूरची अंबा माझी शिवनेरी रे पोटी माझी पधारिया अंबाबाईला पोटी माझी पधारिया जगदंबा माझी पाहुणी आली घरा आवारी आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा ओ आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा हो आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा 2 मिनिटं फक्त ब्रेक घेतो 2 मिनिटं चालू भरपूरसा वेळ झालेला आहे. अजून 15 मिनटं आहे. 15 मिनटानंतर हां घ्या ना पाय पडून घ्या. पण सगळ्यांनी नाही का थोडे थोडे या 4-5 जणी परत चालू होणार. आणि 15 मिनटानंतर महाप्रसादाचं आयोजन जे केलेलं आहे सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. कोणी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये मंडळातर्फे विनंती करत आहे. अजून फक्त 10 ते 15 मिनिटाचाच गोंधळाचा कार्यक्रम राहिलेला आहे. त्याची सर्वांनी नोंद घ्या. सर्व भाविकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. देवी पद्मावती कमिटीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. IITतील येणाऱ्या आमच्या विविध पदाधिकारी संस्थेचे पदाधिकारी सर्वांचंच मनापासून हार्दिक स्वागत. आणि अजून संपलेला नाही आहे कार्यक्रम, लक्षात घ्या. गोंधळाचा कार्यक्रम संपलेला नाही. आता सर्वांनी महिला मंडळीने बरं का सर्वांनी आता पुरुष मंडळी सर्वांनी फेर धरायचे. आईच्या नावाचं उदो उदो करायचे. सगळ्यांनी गोल राऊंड करून नाचायचे बरं का. सगळ्यांनी गोल राऊंड करून नाचायचे आपले. हा महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी आईचा उदो उदो करायचा. त्यानंतर आरती करायची आणि सर्वांनी प्रसाद घ्यायचा. धन्यवाद. चला लवकर लवकर पाय पडा. आता पुढच्या एक आपल्या कार्यक्रमाला उर्वरित जो भाग आहे तो आता पूर्ण होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. थोड्या वेळ पाय पडलं तरी चालेल. आता पुढचा कार्यक्रम करूया. प्लीज प्लीज महिलांना विनंती आहे. आता जरा बाकीच्या महिलांना थांबायचं आहे आणि लवकर लवकर करा.
पाया पडून घ्या. याच्यानंतर पुन्हा पाया पडायचंच आहे आपल्याला, पण कार्यक्रम संपल्यावर. चला लवकरात लवकर. पुन्हा एकदा मी नम्र विनंती करत आहे, सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. नम्र विनंती. सर्व महिला मंडळाने पुरुष मंडळीने या ठिकाणी गोल राऊंड धरायचा, अंबाबाईचा उदो करत चला याच्या इकडं काय आपले ज्यांना हवं असेल त्यांनी याचे सर्वांनी गोल राऊंड करायचा, आईचा उदो करत सर्वांनी नाचायचा, जे जगार करायचा. हा भाई एक मिनिट. ते सतरंजीची अर्धी घडी मारा, पायामध्ये अडकेल त्याची अर्धी घडी मारा. प्रत्येकाने स्टेप बाय स्टेप. पाणी द्या थोडंसं आम्हाला प्यायला. जास्त महिला झाल्यात, पुरुषांना ज्यांना इच्छा असेल तेही येऊ शकतात. जरा महिला आघाडी जास्त झालेली आहे. मग एक काम करा, पुरुषांची काही इच्छा वाटत नाहीये, महिलांनीच करा. बोला पद्मावती माते की. हॅलो हॅलो हॅलो. हा सर्वांनी स्टेप बाय स्टेप, एकमेकाला ढकलू नका. महत्वाचं नाही, तुमची तुम्ही स्टेप निवडा, कुठली निवडायची. बिंदास आईचं नाव घ्यायचं, जी ऑटोमॅटिक स्टेप येते. हा गाई भवानी तुझ्या कृपेने तारची भक्ताला, अनागत महिमा तुझी मावली वारी संकटाला. हा दामवरी संकट भारी जागवी तू रात सारी. आंबा गोंधळाला ये, अग गोंधळ मांडला गाई गोंधळाला ये. गोल गोल फिरायचं, गोल गोल फिरायचं, गोल फिरायचं, गोल 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 फिरायचं. गरबा खेळता का गरबा? हा गरबा खेळता का? मला जागा द्या, मला जागा द्या, मला जागा द्या, मला जागा द्या, मला जागा द्या. अगं आई हो, एक मिनिट. लेप ऐका जमलं की पुन्हाच ऐकत नाही. तिकडं मला आई इथं जागा द्यावी. 2 मिनिटं, 1 मिनिट. हा थोडस माग सरा. अग गोंधळ मांडला गाई गोंधळाला ये, गोंधळ मांडला गाई गोंधळाला ये. गोल 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 फिरायला चालत चालत. हा आगाई भवानी तुझ्या कृपेने तारची भक्ताला, आगत महिमा तुझी मावली वारी संकटाला. आगा मावरी संकट भारी जागवी तुरात सारी, आगा मावरी संकट भारी जागवी तुरात सारी. आंबे गोंधळाला ये, अग गोंधळ मांडला गाई गोंधळाला ये, गोंधळ मांडला गाई गोंधळाला ये. गोंधळ मांडला गाई गोंधळाला ये, गोंधळ गाई लगाई गोंधळाला ये, गोंधळ मांडला गाई गोंधळाला ये. अग सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात, अग सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात. अग अंबाबाईच
अगं अंबाबाईचं भार माझ्या भरलं या अंगात आणि अंबाबाईचं भार आज भरलं या अंगात तुला माझा पदर बाई मी नव्हत्या भानात तुला माझा उगाय, उगाय. आहा. अंबाबाईचं वार माझ्या भरलं या अंगात अंबाबाईचं वार माझ्या भरलं या अंगात अंबाबाईचं वार माझ्या भरलं या अंगात अगं तुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात अगं तुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात अगं अंबाबाईचं भार माझ्या भरलं या गात अगं अंबाबाईचं भार माझ्या भरलं या गात आणि अंबाबाईचं भार आज भरलं या गात अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात आंबा खळुगळाचं पाणी माझे आंबा पाणी कशानं लाली लाल गे लाली लाल पाणी कशानं लाली लाल गे लाली लाल पाणी कशानं लाली लाल गे लाली लाल पाणी अंबा पाणी कशानं लाली लाल ग लाली लाल पाणी कशानं लाली लाल ग, लाली लाल पाणी कशानं लाली लाल ग लाली लाल उदा 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 उदय उदय खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली आग नवरी नटली कालबाई सुपारी फुटली आग नवरी नटली कालबाई सुपारी फुटली आन नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली काळवाई सुपारी फुटली नवरी नटली काळवाई सुपारी फुटली नवरी नटली काळवाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली आग नवरी नटली कालबाई सुपारी फुटली आग नवरी नटली कालबाई सुपारी फुटली आग नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली काळवाई सुपारी फुटली नवरी नटली काळवाई सुपारी फुटली नवरी नटली काळवाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वरडी कोण कोण खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वरडी कोण कोण घोडेदेवाच्या लग्नाला हो आलं वरडी कोण कोण खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वरडी कोण कोण जाजी दुर्गडावर दिवटीची पळ पेटली जाजी दुर्नगरात दिवटीची पळ पेटली आग नवरी नटली कालबाई सुपारी फुटली आग नवरी नटली आग नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली काळवाई सुपारी फुटली नवरी नटली काळवाई सुपारी फुटली नवरी नटली काळवाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्नात हो आलं वरडी कोण कोण खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वरड कोण कोण खंडेरायाच्या लग्नात हो आलं वरडी कोण कोण खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वरड कोण कोण रंग शारदा घेऊन आले गणपती गजानन त्या जिजुरगडावर दिवटीची पळ पेटली त्या जिजुरगडावर दिवटीची पळ पेटली बरं का गाडी का अजून काय फास्ट ट्रॅकला चालना गाडी फास्ट का चालली पाहिजे फास्ट आणि गाडी फास्ट कशी चालते माहितीये का आम्ही धनगरवाड्याने घुसला का देव धनगरवाड्याचा घुसला जगबानुच्या नादी फसला देव धनगरवाड्याचा बानुच्या नादी फसला देव धनगरवाड्याचा घुसला देव धनगर वाड्याचा घुसला घुसला रे देव धनगर वाड्याचा घुसला आधी घुसला रे देव पांडुच्या नादी फसला रे देव धनगर वाड्याचा घुसला पांडुच्या नादी फसला रे देव धनगर वाड्याचा घुसला काच मारून गोड्याला गले हवाच्या वाड्याला मारून घोड्याला हो गेला पांडुच्या वाड्याला काच मारून घोड्याला गेला हवाच्या वाड्याला मारून घोड्याला हो गेला पांडुच्या वाड्याला काय सांगू या वेड्याला ग मला काठीला घोड्याला काय सांगू येड्याला मला टाकीला घोड्याला आन माझ्यावरती घुसला का देव माझ्यावरती घुसला माझ्यावरती घुसला मल्हार माझ्यावरती घुसला अगं बहुजना
अगं सांग ना देवी माझ्या भावाला भावाला अगं चुकी हाय मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला भावाला चुकी हाय मी माझ्या गावाला देवी माझ्या भावाला भावाला चुकी हाय मी माझ्या गावाला सांग देवी माझ्या भावाला भावाला चुकी हाय मी माझ्या गावाला अगं सांग ना देवी माझ्या भावाला भावाला चुकी हाय मी माझ्या गावाला अगं सांग ना देवी माझ्या भावाला भावाला चुकी हाय मी माझ्या गावाला सांग देवी माझ्या भावाला भावाला चुकी हाय मी माझ्या गावाला सांग देवी माझ्या भावाला भावाला चुकी हाय मी माझ्या गावाला अगं कुंकू जोडवा काळ मणी मयळूक मला धनी अगं कुंकू जोडवा काळ मणी मयळूक मला धनी दयाळू आहे माझा धनी अगं तू काल आमच्या जीवना देवाला तुझी हाकी माझ्या गावाला अगं सांग ना देवी माझ्या भावाला भावाला तुझी हाकी माझ्या गावाला देवी माझ्या भावाला भावाला चुकी हाय मी माझ्या गावाला सांग देवी माझ्या भावाला भावाला चुकी हाय मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला भावाला तुझी हाकी माझ्या गावाला अगं सांग ना देवी माझ्या भावाला भावाला तुझी हाकी माझ्या गावाला सांग देवी माझ्या भावाला भावाला चुकी हाय मी माझ्या गावाला सांग देवी माझ्या भावाला भावाला चुकी हाय मी माझ्या गावाला ओलाई राधा ओलाई पद्मावती आईचा ओला सदानंदाचा महिला मंडळासाठी जोरदार टाळ्या महिलांनीच वाजवल्या ज्यांनी पाया पडलेलं नसेल ते पाया पडून घ्यायचं आहे सर्वांना विनंती. आरती घ्यायची आता आणि याच्यानंतर आरती होणार आहे. ज्यांचे पाया पडायची बाकी आहे त्यांनी पाया पडून घ्या. आरती घेऊ घ्या आरती घेतल्यानंतर पाया चालेल. हा आरती मग आरती सुरू करा. आरतीला सुरुवात. कोण गेले का ते? गुरुजी आहेत का आपले? जोडी बसलेली. राजेश कुठे आहेत आमचे? सुंदर राजेश सरमळकर. नुसते आपले गुरुजी आहेत का आतमध्ये बघा जरा गुरुजी. सर्वांनी आरती करायची. पहिली आरती झाल्यावर दर्शन घ्यायचं आहे. दर्शन झाल्यानंतर प्रसाद घ्यायचा आहे. विसरू नका. राजेश सरमळकर कुठे असतील? लवकर या. सर्वांनी जागेवरच उभे राहा आरतीसाठी. देवळामध्ये फार कमी जागा आहे. आपण जिथे आहात तसेच उभे राहा. तसे सोय केलेली आहे. गुरुजी आतमधला आरतीचे आरतीचा प्रसाद म्हणजे जेवणाचाच प्रसाद आहे. लक्षात ठेवा. डीटीसी कमिटी मंडळातर्फे आपण याचं आयोजन केलेलं आहे. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. गुरुजी आरतीसाठी या. जेवणासाठी सर्वांनी आपल्या लाईन मध्ये जाऊन व्यवस्थित ताट घ्यायचं. ताटात जेवण घ्यायचं. व्यवस्थित जेवायचं. व्यवस्थित ताट टाकण्यासाठी आपली व्यवस्थित सोय केलेली आहे. तर आम्हाला तुम्ही सहकार्य करायचं आहे. जेवण झालं का टाकून तरी जाऊ नका. जसं गणेश महाप्रसाद मध्ये करता तसंच करा. नम्र विनंती. कार्यकर्त्यांतर्फे आम्हाला तुम्हाला एक सूचना करायला सांगितली. लाईन मध्ये शिस्तीने येऊन सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आरती नंतर आता आरतीला सुरुवात करायची आहे. गुरुजी येतात आहे का? नाही आरती आम्हीच बोलणार आहे.
आरती आम्हीच बोलणार आहे, फक्त आरतीचं ताट घेऊन पाहिजे. आरतीचं ताट ठीक आहे ठीक आहे. आरती कोण घेते? व्यवस्थित भेटली का? आरतीला सुरुवात होत आहे. आजचे आपले डेप्युटी डायरेक्टर के.व्ही. राव कुटुंबास आरतीचं प्रायोजन आहे, त्याने आरतीला सुरुवात करायची आहे. द्या त्यांना. जे बाहेर उभे आहेत त्या खुर्चीच्या इथेच उभे राहा. सर्वांनी टाळ्या वाजवते. पहिल्या रतिमान छिगांबाबाई, तुझ्या रतिमानाची पहिल्या रतिमान छिगांबाबाई, लावल्या कापडाच्या छिगांबाबाई, कापडाच्या लावल्या कापडाच्या छिगांबाबाई. गांधी सोन्याचा घेवर गांबाबाई, तुझा सोन्याचा घेवर, सोन्याचा घेवर गांबाबाई, सोन्याचा घेवर, वर्ग मोत्याचा फुलवर गांबाबाई, तुझा मोत्याचा फुलवर, गांबाबाई मोत्याचा फुलवर. आणि डोंगर सोडून गांबाबाई माझी मंदिर सोडून, आणि डोंगर सोडून गांबाबाई, डोंगर सोडून, आणि डोंगर सोडून गांबाबाई माझी मंदिर सोडून, आणि डोंगर सोडून गांबाबाई मंदिर सोडून. वाड भक्ताचा पूजत गांबाबाई माझी दासाचा पूजत, वाड भक्ताचा पूजत गांबाबाई दासाचा पूजत. तुझी कुणीगणी दाखिली गांबाबाई माझी कुणीगणी दाखिली, तुझी कुणीगणी दाखिली गांबाबाई कुणीगणी दाखिली. माग परडी हाती दिली गांबाबाई, परडी हाती दिली, परडी हाती दिली गांबाबाई, परडी हाती दिली. आन देवी विजयी भवानी काढल्या होती, काढल्या होती. गोबळ आरती, गोबळ आरती गांबाबाईच्या मुलाची. देवी विजयी भवानी काढल्याबाई, गोबळ आरती गोबाळू, गोबाळी गोबाळाबाई. आन कमळ वाजला, इथं कमळ वाजला, कमळ वाजला रे, कमळाच्या भक्ताचा अंबर भरविला. देवी विजयी भवानी गंगल माताई, गंगल वरता, आरती गोबाळू, गोबाळी गोबा. आन कोट्याने कमळला माझ्या अंबाबाईला, अंबाबाईला, गंगाला बोलत देवा गंगल हालला. देवी विजयी भवानी गंगल माताई, गंगल वरता, आरती गोबाळू, अंबाबाई गोबा. आन परडी हातात, परडी हातात, नवखंडाचा कोणी दोघा उभी मंदिरात. देवी विजयी भवानी गंगल माताई, गंगल वरता, आरती
अवधानी लोठांगण बने राजा डोळ्याला सर्वांनी पाया पडून घ्यायचा आहे. गोंधळाचा कार्यक्रम आपला समाप्त झालेला आहे. आमच्या गोंधळी मंडळीला जशी सर्वांनी भरपूर नाचची प्रेमाची साथ दिली त्याबद्दल आमच्या गोंधळी मंडळातर्फून सर्व भाई भक्तांचं मी शतशिर होणे राहील. अशी सेवा ही जगदंबेची वर्षानुवर्षी तुमच्या हातून बोलून ही जगदंबी करणे पाहिजे. राजेश आणि पंढरीनाथ माईक कोरगावकर